नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी किती उद्योग केले असतील म्हणजे आता मलाच आठवायला लागेल. मी माळीकाम केलेलं आहे, परत बागकाम केलेलं आहे, परत रेल्वेची तिकीटं काढून दिलेली आहेत लोकांची. तो एक व्यवसाय. ट्रान्सपोर्ट टुरिझमचा. माझी 35 सीटर 2x2 व्हिडिओ कोच बस होती. त्यानंतर ती मी 2-3 वर्ष चालवली यशस्वीपणाने. त्यानंतर मी कॉलेजवरती प्रोफेसर होतोच, ते तर तुम्हाला माहिती आहे. एका कॉलेजचा प्रिन्सिपॉल होतो, चिपळूणच्या मार्गतामाणे इथल्या डॉक्टर तात्यासाहेब नातू कॉलेज ऑफ आर्ट्सचा मी प्रिन्सिपॉल होतो. त्यानंतर मी आणखीनही उद्योग केलेले आहेत, म्हणजे आंब्याचा धंदा केला आहे अशा. पण थ्रू आउट आयुष्यभर एक व्यवसाय जो मला कायमचा चिकटलेला आहे आणि शेवटपर्यंत राहील, तो म्हणजे भिक्षुकीचा. भिक्षुकी म्हणजे भटजीगिरी, ज्योतिषी आणि ब्राह्मण भटजीगिरी. तर त्या व्यवसायामध्ये मी गेली 45 वर्ष आहे. तर तुम्ही सत्यनारायणाची पूजा ऐकली असेल, तर सत्यनारायणाच्या कथेमध्ये त्यांनी सांगितलेलं, ते सुरुवातच करताना की सव्वा प्रमाणामध्ये प्रसाद तयार करताना गव्हाचा रवा घ्या, गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा घ्या, असं त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. पण आजपर्यंत माझ्या 45 वर्षांच्या आयुष्यामध्ये म्हणजे काय आहे, बहुजन समाजात आम्हाला प्रसाद करायला लागायचा. कारण त्या लोकांची अशी समजूत की बाबा भटजीने प्रसाद केलेला चांगला, पवित्र, चांगलं आहे, म्हणजे वाईट नाही आहे. आजही माझे काही यजमान आहेत, ते मी घरी गेलो की आदराने या देवा म्हणतात, तेव्हा बरं वाटतं. संस्कृती अजून टिकून आहे असं वाटतं. असो, तर माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक फक्त यजमानबाईंनी मला सांगितलं की गुरुजी, हा जो तांदळाचा रवा म्हणतात, तर हा तांदळाचा रवा आपण त्याच्यामध्ये प्रसाद करूया. म्हटलं ठीक आहे. मग म्हणून मी त्या मॅडमना सांगितलं की म्हटलं लक्षात घ्या, चांगले तांदूळ घ्या, ते व्यवस्थित धुवा आणि ते धुतल्यावरती सावलीमध्ये वाळवा. आणि ते सावलीत वाळवल्यानंतर, पंखा लावलात तर हरकत नाही, पण सावलीमध्ये वाळवा. ते पूर्वीच्या काळी कुठे पंखे होते, तेव्हा सावलीत ठेवून द्यायचे, वाळायचे आपले आपण. तसं सावलीमध्ये वाळवा आणि त्यानंतर ते खडखडीत वाळले की त्याचा रवा काढा आणि तो रवा मग हलकेच भाजून तुम्ही आणून ठेवा. मी प्रसाद म्हटलं बनवेन. तर ती आठवण मला आज यायचं कारण म्हणजे आज एक सत्यनारायणाची पूजा सांगितली, तेव्हा त्या माणसानी क्वेरी निर्माण केली की हे तांदळाचा रव्याचा कसा काय होतो. म्हटलं ठीक आहे, चला आज म्हटलं, आज आता हा आमचा ब्रंच आहे, म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट असा एकदम आहे. तर त्यामुळे म्हटलं आज तांदळाच्या रव्याचा उपमा करून बघूया. शिरा तर मी केलेला आहे, तांदळाच्या रव्याचा प्रसाद मी केलेला आहे, तर उपमा करून बघूया. तर म्हणून तांदळाचा रवा आमच्याकडे असतोच कायम. आमच्या सौभाग्यवतींचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. श्राद्ध पक्षाचे स्वयंपाक असले की आम्हाला तांदळाच्या रव्याची खीर द्यायला लागते, त्यामुळे तो आमच्याकडे असतोच. तर हा 1 वाटी तांदळाचा रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे. हा बघा, हा व्यवस्थित मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कृती तसाच तो केलेला आहे. हा 1 वाटी तांदळाचा रवा आहे. त्यानंतर आता मी हा उपमा जो करतोय, हा कर्नाटक स्टाईलचा उपमा नाही आहे, हा आहे मुंबई स्टाईलचा, बंबई या उपमा. तर त्यामुळे हे आता भाज्या घेतलेल्या आहेत. हा कांदा घेतलेला आहे, अपरिहार्य आहे. हे मी आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, साधारणपणाने अर्धा इंच. हे गाजर आहे, हे मटार आहेत, हे खोबरं आहे शेवटी घालायला, हे कडीलिंब, या 2 तिखट मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या तर या तुम्ही बारीक चिरून घालू शकता. मी बारीक चिरून घालत नाही, कारण आम्हाला पित्ताचा त्रास होतो, तिखटाचा त्रास होतो, सोसत नाही. त्यामुळे पटकन नंतर झाल्या की हे काढून टाकता येतील या हिशोबाने मी अशा त्या चिरून ठेवलेल्या आहे. या स्लिट केलेल्या आहेत, या बघा अशा या स्लिट केलेल्या आहेत. हे लिंबू आहे पिळायला, ही आपली प्रिय मैत्रीण, ही साखर, हे मीठ आणि हे तूप. तर आता आपण कृतीकडे जाऊया. सुरुवातीला आपण हा रवा जो आहे तांदळाचा, हा तुपावरती परतून घेऊया त्याला. तर मंडळी, हे तूप ठेवलंय मी 1 चमचा आणि त्याच्यामध्ये हा रवा घालून मी आता परतून घेतोय. आता हा सगळ्या रव्याला तूप चिकटेल अशा बेतानी हा आपल्याला परतायचा आहे.
उगाच भरमसाठ लाल बिल करायचा नाही. तर मंडळी, या पद्धतीनं आपण इथे रवा हा भाजून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित तूप हे लावून घेतलेलं आहे. आता इथे तेल टाकलेलं आहे. तेलावरती मी पहिल्यांदा या 2 मिरच्या टाकतोय, सांभाळून टाकायचे. त्यानंतर हे बारीक चिरलेलं आलं, टाकतोय आणि त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा टाकतोय. आता लक्षात ठेवा, हा कांदा आपल्याला लाल करायचा नाहीये. याचा कच्चेपणा मोडला, हा ट्रान्सलुसंट झाला की आपल्याला हा कांदा टाकायचा, हा कांदा भाजायचा आहे ट्रान्सलुसंट होईपर्यंत. आता हा कांदा भाजला जात असतानाच याच्यामध्ये या कडीलिंबाची पानं टाकायची आणि त्यानंतर थोडीशी हळद ही आपल्याला टाकायची आहे. मोहरी घालायची नाही आपल्याला. ही थोडीशी हळद, एक छोटा चमचा, आणि हा जरासा हिंग असा याच्यात घातलेला आहे. तेव्हा आता हा कांदा ट्रान्सलुसंट करायचा आहे. हा बघा, अशा पद्धतीनं हा ट्रान्सलुसंट करायचा. आता या कांद्यामध्ये आपल्याला हे बारीक चिरलेलं गाजर घालायचंय. हे बारीक चिरलेलं गाजर आणि हे अर्धी वाटी मटार हे आपण आतमध्ये घालायचे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहेत. आता त्याच्याच बरोबरीने याच्यात थोडासा आपला एक चवचालपणा म्हणून मी हे काजूच्या पाकळ्या घालतोय 10-12. ह्या देखील आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मग हे जळू नये म्हणून याच्यावरती थोडंसं गरम पाणी आपण टाकूया. थोडंसं हे गरम पाणी आपण टाकणार आहोत आणि मंद आचेवरती हे 5 मिनिटासाठी शिजायला ठेवलेलं आहे. तर मंडळी, या बघा, या भाज्या आपल्या आता हे सगळं शिजलंय. आता हे या पद्धतीनं हे असं व्यवस्थित उकडून आपण घेतलंय. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये घालणार आहोत हा आपला रवा. आता हा रवा या ठिकाणी घालून आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आणि आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही कुठला तांदूळ वापरताय त्याच्यावरती तुम्ही हे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. आता आम्ही ही बासमती कणी वापरली आहे, तर त्यामुळे मी याच्या दुपटीपेक्षा थोडं जास्त पाणी घेतलेलं आहे. तुकडा बासमतीची कणी आहे ना.
हे पाणी मी थोडंसं ठेवलंय, समजा नंतर वाटलं तर घालेल. आता हे या पद्धतीने हे ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बॅलन्स होण्यासाठी हे थोडीशी साखर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे लिंबू पिळायचं आहे त्याच्यावरती. आणि त्यानंतर या पद्धतीनं हा आपला तांदळाच्या रव्याचा उपमा बारीक करायचा आहे गॅस, आणि वर झाकण ठेवून साधारणपणाने एक 7 ते 10 मिनिटं हा शिजू द्यायचा आहे. हा गंगेतला गुंडा मी त्याच्यावर ठेवतोय. हा गंगेतला गुंडा ठेवला की आमचा स्वयंपाक चांगला होतो अशी माझी धारणा आहे. तेव्हा आता 7 मिनिटांनी बघूया. मंडळी, 7 ते 8 मिनिटं आपण ही दणकून वाफ दिलेली आहे आणि त्यानंतर आता आपण उकळून बघणार आहोत. हे बघा, हा तयार झालेला आहे आपला तांदळाच्या रव्याचा उपमा. आता याच्यावरती ही आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर ही आपण घालायची आहे आणि त्याच्यावरती हे खोबरं देखील घालायचं आहे ओलं. आणि आता आपण ही प्लेट करूया. चला. तर मंडळी, हा आहे आपला तांदळाच्या रव्याचा उपमा. आता ह्याच्या बरोबरीने आत्ता नुकतंच ताज्या कैऱ्या येत आहेत, त्यांचं हे लोणचं घेतलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाले ही इथे काय करते? ही बिटकी आहे. ह्या बिटक्या आता मिळत नाहीत. यांचं महत्व फक्त वडसावित्रीपुरतं राहिलेलं आहे. आता काही ह्या मिळत नाहीत. हापूसच्या गदारोळामध्ये यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. पण आम्ही मात्र आवर्जून या गावाहून बिटक्या आलेल्या आहेत आमच्याकडे, तर त्या बिटक्या देखील याच्या बरोबरीने आम्ही खाणार आहोत. तर मंडळी, ह्या तांदळाच्या उपम्याला विदर्भामध्ये उपजे असं म्हटलं जातं. तर वैदर्भीय मंडळीने आम्हाला सांगू नये की आम्ही करतो म्हणून. आम्हाला माहिती आहे त्याला उपजे म्हणतात, पण तोही पदार्थ आता विलुप्त होत चाललेला आहे. त्यामुळे हा मी दाखवलेला आहे. म्हणजे आमच्या घरी मी आज केलेला आहे ब्रंचसाठी. आम्ही तो खाणार आहोत. तुम्ही खा आणि सांगा कसा झालाय तो. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.